नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मानवी शरीरातील सेवन चक्रामधील आपण 4 चक्र पाहिलेले आहेत. आता आपण पोचलो आहोत 5व्या ऊर्जा केंद्रावर, ज्याला विशुद्ध चक्र म्हणजेच थ्रोट चक्र असे म्हणतात. हे चक्र आपल्या कंठाच्या म्हणजेच घशाच्या ठिकाणी असते. हे केवळ बोलण्याचे केंद्र नाही, तर तुमच्या जीवनातील अभिव्यक्ती आणि सत्याचे केंद्र आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक खूप बोलतात आणि तेव्हा लोक मंत्रमुग्ध होऊन का ऐकतात, आणि काहींनी कितीही चांगलं सांगितलं तरी त्यांचं कोणीच ऐकत नाही. मित्रांनो, विज्ञानानुसार आपण आवाजाच्या कंपनांनी जोडले गेलो आहोत. तुमच्या कंठात असलेलं विशुद्ध चक्र, थ्रॉट चक्र, हे केवळ शब्द बाहेर टाकण्याचं साधन नाही, तर ते तुमच्या आयुष्यातील यशाचं मायक्रोफोन आहे. जसं की आता मी तुम्हाला काही माहिती सांगत आहे, ती माहिती खूप महत्त्वाची आहे. ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात जास्त उपयोग कशाचा करते, तर ते माझ्या थ्रोट चक्राचा म्हणजेच माझ्या विशुद्ध चक्राच्या माध्यमातून मी तुम्हाला हे ज्ञान पोहोचवत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की कसं हे चक्र आपल्या शब्दामध्ये ती ताकद निर्माण करू शकतं, ज्याने आपण अशक्य गोष्टी देखील साध्य करू शकतो. तर थ्रोट चक्राचे गहन स्वरूप काय आहे ते पाहूयात. थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्ध चक्र म्हणजे काय? ज्यावेळी कसलाही अशुद्धता नाही, ज्यामध्ये कसलीही अशुद्धता नाही. हे चक्र आपल्या शरीरातील 5वं केंद्र असून याचा रंग आकाशी निळा आहे. शांत, विशाल आणि अथांग, जसं समुद्र पसरलेला असतो तसं. याचं तत्व आहे आकाश तत्व. या चक्राचं तत्व आकाश आहे. आकाश जसं सर्वव्यापी आहे, तसंच तुमची वाणी तुमच्या विचारांना पूर्ण जगात पसरू शकते. याचा अभिव्यक्तीचा केंद्रबिंदू याला मानलं जातं. जेव्हा तुम्ही स्वतःचं सत्य जगासमोर मांडता, तेव्हा हे चक्र प्रज्वलित होतं. हे तुमच्या कल्पनाशक्तीला आवाजाच्या स्वरूपात किंवा आवाजाच्या रूपाने जिवंत करतं. ज्योतिषशास्त्रामध्ये याचं काय महत्त्व आहे किंवा ज्योतिषशास्त्र आणि वाणीची सिद्धी हे कसं घडवून आणतं हे आपण पाहूयात. यामध्ये सर्वात महत्त्वाच्या पैलूकडे आपण वळूयात, तो म्हणजे ज्योतिष पैलू. तर बुध ग्रहाला ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी आणि बुद्धीचा स्वामी मानलं जातं. जर तुमचं विशुद्ध चक्र सदृढ असेल तर तुमचा बुध तुम्हाला हजरजबाबी बनवतो. अशी व्यक्ती सेल्स, मार्केटिंग किंवा वकिलीमध्ये खूप यशस्वी होतात. त्यानंतर गुरु आणि सरस्वती योग. जेव्हा विशुद्ध चक्रावर गुरुग्रहाचा शुभ प्रभाव असतो, तेव्हा व्यक्तीच्या वाणीत सरस्वती वास करते. अशा व्यक्ती जे बोलतात ते खरंच होतं. याला आपण वाचासिद्धी असे म्हणतो. त्यानंतर राहूचा अडथळा जर पाहिला, तर जर कोणी सतत खोटं बोलत असेल किंवा शिवराळ भाषा वापरत असेल, तर त्याचा राहू त्याला विशुद्ध चक्राला दूषित करतो. त्याचा राहू जो असतो तो अशा व्यक्तींच्या विशुद्ध चक्राला दूषित करत असतो, ज्यामुळे आयुष्यात विनाकारण बदनामी सहन करावी लागते. हे झाले ज्योतिष पैलू. आता आपलं विशुद्ध चक्र ब्लॉक आहे हे तुम्ही कसं ओळखाल ते मी सांगणार आहे. तर हे नीट समजून घ्या, कारण हे आपल्या दैनंदिन जीवनात किंवा दैनंदिन आयुष्याशी खूप संबंधित आहे. यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव पाहायला मिळतो. त्यानंतर थायरॉइड यासारखे आजार पाहायला मिळतात आरोग्यामध्ये. त्यानंतर भीती असेल, दडपण असेल, हे देखील पाहायला मिळतं. तर पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. तुम्हाला काय वाटतंय हे सांगताना तुमची जीभ अडखळते का? खूप काही सांगायचं आहे पण शब्द फुटत नाहीत, किंवा आपल्याला समोरच्याला ते एक्सप्लेन करता येत नाही, आपल्याला स्वतःचं मत मांडता येत नाही. अशी जर भावना असेल किंवा असं तुमच्या बाबतीत होत असेल, तर समजा की तुमचं थ्रॉट चक्र हे ब्लॉक झालेलं आहे. त्यानंतर थायरॉइड. शारीरिकदृष्ट्या पाहिलं तर थायरॉइडची समस्या असणं किंवा वारंवार घसा दुखणं हे चक्र ब्लॉक असण्याचं मुख्य लक्षण आहे.
त्यानंतर भीती, समोरच्याला नाही म्हणायला भीती वाटणे किंवा कोणाचं तरी मन दुखावेल म्हणून स्वतःचं मत दाबून ठेवणे, यामुळे हे चक्र आकुंचन पावतं. बरीच अशी लोक आपण पाहतो की जे स्वतःवर जबरदस्ती होत असताना देखील ते शांत बसतात किंवा दुसऱ्याला काहीतरी वाटेल यामुळे आपलं मतच मांडत नाहीत. अशा लोकांचं विशुद्ध चक्र ब्लॉक व्हायला सुरुवात होते, ते आकुंचन पावायला सुरुवात होते. त्यानंतर हे चक्र जागृत करायचं कसं किंवा जागृत करण्याचे राजमार्ग कोणते आहेत हे देखील आपण पाहूयात. हे उपाय तुमच्या आवाजात आणि व्यक्तिमत्वात जादू निर्माण करणार आहेत याची खात्री मी तुम्हाला देणार आहे. यामध्ये मौन आणि ध्यान. दिवसातून 15 मिनिटे पूर्णपणे शांत बसा. अक्षरशः स्वतःला बंद खोलीत जरी तुम्ही थांबवलं तरीही काहीच अडचण नाही. स्वतःला दिवसातून कमीत कमी 15 मिनिटे पूर्णपणे शांत बसा. आकाशाकडे पाहत दीर्घ श्वास घ्या. आकाशाकडे पाहिल्याने विशुद्ध चक्राला मोकळीक मिळते. त्यानंतर निळा रंग. निळ्या रंगाचे कपडे वापरणे किंवा निळ्या पाण्याचा सूर्यप्रकाशात ठेवलेल्या निळ्या बाटलीतील पाणी वापर करणे या चक्रासाठी औषधी मानलं जातं किंवा हे पाणी या चक्रासाठी औषधी ठरतं. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे बीजमंत्र. आता प्रत्येक ऊर्जा केंद्राचा किंवा प्रत्येक चक्राचा मी तुम्हाला बीजमंत्र सांगितलेला आहे. तसंच या चक्राचा बीजमंत्र आहे हम. डोळे मिटून घशावर लक्ष केंद्रित करा आणि हम या मंत्राचा उच्चार करा. हे कंपन तुमच्या घशातील सर्व अडथळे दूर करेल. त्यानंतर सत्य बोलणे. सर्वात मोठा उपाय म्हणजे सत्य. जेवढं तुम्ही खरं बोलाल तेवढं हे चक्र शक्तिशाली होत जाईल आणि जे तुम्ही बोलाल तेच सत्य होईल. हा चमत्कारिक उपाय या चक्राचा आहे आणि हे चक्र आपल्याला हेच सांगतं की तुम्ही सत्य बोला आणि नंतर जे तुम्ही बोलाल ते सत्य होईल. हा सर्वात मोठा प्रभावीशाली चमत्कार आहे. त्यानंतर करिअर, सत्ता आणि विशुद्ध चक्र याचा काय परस्पर संबंध आहे तर तुम्ही पाहिलं असेल मोठे मोठे नेते किंवा वक्ते असतील यांचा आवाज खूप खोल आणि प्रभावी असतो. हे त्यांच्या विशुद्ध चक्राच्या प्रबळ ऊर्जेमुळे शक्य होतं. जेव्हा तुमचं हे चक्र जागृत होत असतं तेव्हा तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करू शकता. तुमच्या शब्दात एक चुंबकीय शक्ती निर्माण होते जी लोकांना तुमच्याकडे खेचून आणते. तर हे होते काही उपाय, लक्षणे असतील किंवा ज्योतिष संबंध असेल. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचे शब्द हे फूल सुद्धा होऊ शकतात आणि बाण सुद्धा होऊ शकतात. तुमचं विशुद्ध चक्र शुद्ध ठेवा आणि जगावर प्रेमाने विजय मिळवा. तुम्हाला तुमचा आवाज प्रभावी करायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या तिसऱ्या म्हणजेच डोळ्याच्या शक्तीसह म्हणजेच आज्ञाचक्र, ज्याला आपण म्हणतो थर्ड आय चक्रा. हा प्रवास अजिबात चुकवू नका. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जोडले राहा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करा. धन्यवाद.